मित्रांनो, माझं नाव गजानन हनुमंत वाघमारे महाराज पुसदकर। मी एक तुम्हाला अशी औषधी सांगत आहे की जे कुणाला पोटाचे आजार असतात आणि मूतखडा, किडनी स्टोन असे आजार भरपूर जणांना आहेत। आपण बोरमधले पाण्याचा क्षार असते ते पाणी आपण बिना फिल्टरचं पितो, त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये स्टोन तयार होते म्हणजे मूतखडा। तर अशा औषधीसाठी, अशा बिमारीसाठी एक औषध आहे आणि हे शेतागीतामध्ये कुठेही भेटणारं औषध आहे। तर तुम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे तर तुम्ही त्याचा कधी लाभ घेत नाही आहे। तर तुम्हाला मी ते औषध दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला असं शेतीचे ठिकाणी, असं कुठं बी जिथं पाण्याचं ठिकाण असते, उन्हाळ्यामध्ये असं कुठल्याही ठिकाणी ही झाड ते पौधा भेटणारा पौधा आहे। आणि ज्याला कोणाला 5 एमएमच्या अंदर जास्त मोठा जर असला तर ते खडा विरघळत नाही आहे। 8 एमएमच्या अंदर किंवा 7 एमएमच्या अंदर असा जर स्टोन जर असेल तर ते त्या औषधानं तर ते नक्की विरघळते। आणि मोठा असल्याच्या नंतर ते विरघळत नाही मित्रांनो। त्याच्यासाठी मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकील, याच्यापेक्षा जलद आणि ताकदवर औषध टाकेन। तर हे औषध आता मी शेतामध्ये मी औषध पाहिलं, त्याच्यामुळे मी शेतामध्ये आलेला आहे। जर कोणाला जर तसला जर मूतखडा असला आणि मुळव्याधचा जरी प्रकार असला तर जास्तीत जास्त मुळव्याध, कोणाला संडासमध्ये खूप जलन होणं किंवा संडासमध्ये रक्त येणं असा प्रकार होत असेल, सारखं एकदम पेन होत असेल संडासमध्ये, तर त्याच्यासाठी मुळव्याधासाठी पण हे औषध आहे। तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो। मुळव्याध किती बी भारी मुळव्याध जरी असली तर तुम्ही त्याच्या जर मुळ्या जर खाल्ल्या तर तुम्हाला लगेच तत्काल तुम्हाला 7 दिवसाच्या अंदर आराम पडते। आणि थोडंसं पथ करावं लागते, बाकी सगळं व्यवस्थित होते मित्रांनो। कारण तर खूप जलद औषध आहे, पोटाचे सगळे विकार त्यांनी खतम होते आणि मुळव्याधाचा प्रकार पण खतम होते। तर मित्रांनो बघा, हे असं झाड असते, हे शेतीमध्ये भरपूर आढळते। याला आमच्या इकडं पाचरड असे म्हणतात। बघा मित्रांनो, हे आहे झाड, याला पाचरड असे म्हणतात। तर तुम्ही हे सस्याचं एकदम आवडतं खाद्य आहे, जे खरगोश म्हणतात त्यांना त्याचं एकदम आवडतं खाद्य आहे। तर मित्रांनो, हे बघा, हे याची मुळी आहे। जर तुम्ही रोज जर एवढी मुळी जर खात असाल तर तुम्हाला कितीही मुळव्याध किंवा पोटाचा विकार असला तर लगेच कमी होईल मित्रांनो। हे आहे याची मुळी। ही मुळी कुटून खायची आहे मित्रांनो, याचा पाला पण तुम्ही उपयोग करू शकता, कारण त्या पाल्यामध्ये भरपूर ताकद असते आणि लगेच आजाराला कमी करते मित्रांनो। बघा, अशा मूळ असतात आणि असा मूळ तोडून तुम्ही चावून जर खाल्ल्यात तर तुमचा मूतखडा विरघळून जाते आणि पोटाचे सगळे विकार कमी होते आणि तुम्हाला मुळव्याधामध्ये पण खूप भरपूर फरक पडते। कारण तर हे औषध खूप रामबाण आहे मित्रांनो। असेच औषधी तुम्हाला मी सांगत राहील। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला असेच कुठल्याही बिमारीवर तुम्हाला औषध जर सांगायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून टाकील। कारण तर असेच औषधी भरपूर औषधी तुम्हाला मी दाखवणार आहे। माझ्या चॅनलला लाईक करा।